नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तुम्ही बाजूला बघू शकता खूप सुंदर असे वडे, कोंबडी वडे नाही आहेत ॲक्च्युली, फक्त वडे आहेत, कारण गौरीसाठी वड्यांचा नैवेद्य बनवला जातो आणि चुलीवरती मस्तपैकी आई बनवते। सो यावरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ हा वड्यांचा असेल। सो माझा व्हिडिओ पुढेपर्यंत बघा आणि चला आता आपण वडे बघूया। आता आई मस्तपैकी वडे बनवत आहे। वड्यांसाठी तुम्हाला माहितीच एक स्पेशल पीठ वड्यांचं बनवलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुम्ही मेथी, कांदा, त्याप्रमाणे अजून बरंच काही ॲड करू शकता, मीठ वगैरे जसं काय जे आपल्याला हवं आहे ते। तर वड्यांचं पीठ आईने तयार केलं होतं आणि आता मस्तपैकी आई वडे आहेत ते पिशवीवरती थापते आणि एका बाजूला तळते देखील। आणि अशी प्रथा आहे की गौरी ओवसाच्या दिवशी वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो त्या वड्यांना जी टेस्ट असते ना खूपच जास्त उत्तम असते। काही लोक गोड बनवतात, काही लोक मिठाचे बनवतात, काही लोक अळणी बनवतात, तर प्रत्येकाच्यावरती डिपेंड असतं कोण कसं बनवते, कशा प्रकारे नैवेद्य दाखवते। तर मस्तपैकी माझी आई देखील वडे बनवत आहे आणि मी मस्तपैकी पाहते आणि चला आपण वडे पाहूयात कशी बनवते आई। वडे पाहू शकता एक नंबर फुगत आहे, तिकडे ऑलमोस्ट वडे तयार झालेले आहेत। आता मला क्रेविंग्स आलेले आहेत की मी कधी वडे खाते, अजून आपल्या थोडे वडे बनायचे बाकी आहेत। तर हे तुम्हाला माहीत असेल की चुलीवरती आहे ना पारंपरिक पद्धतीची पहिली जुनी याला कढई म्हणतात, जी खूप काळी असते आणि याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला वडे वगैरे जे पण काय आपण तळतो। आणि ही कढई ना रेअर केसमध्ये आता कोकणामध्ये पाहायला मिळते, कारण का आता सगळ्यांना माहितीच आहे आपण नवीन कढया वगैरे घेतो। तर आम्ही ही जुनी माझ्या आजीच्या वेळची कढई ठेवली होती आणि अशा प्रकारे बघा आणि ते जे औषधासाठी बनतात ना वडे, ते आम्ही सुपामध्ये एकदम सजवलेला आहे आणि आता मी टेस्ट करणार। सो अशा प्रकारे नैवेद्याचे वडे बनवून झालेले आहे। जे स्पेशली गौरीच्या वंशाच्या दिवशी केले जातात आणि गौरीच्या वंशाच्या दिवशी त्या सुपांवरती ठेवले जातात। सो नैवेद्याचे वडे आमचे बनवून झालेले आहेत। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।